धन्यवाद. सौंदर्यानं परिपक्व असणारा हा विलोभनीय फटका आणि आपल्या विलोभनीय फलंदाजीचं प्रदर्शन करताना फलंदाज सुराग दाभाडे विनायक इथे मात्र घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली होती मात्र पंच असहमत. ज्यावेळेला विकेटवर चेंडू पडला तदनंतर चेंडूनी कशा पद्धतीनं गती घेतली, कशा पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला याचं व्यवस्थित न्याहाळणी केली पंचांनी आणि तदनंतर तटस्थ भूमिकेने पंचांनी नकारार्थक या दादीला रिप्लाय दिला. आपण पाहतो निर्धाव चेंडू एक फटका चांगला मारल्यानंतर इथे मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाज सुरागवर. षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट डिलिव्हरी ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑन क्षेत्राकडे मार्गस्थ होतोय. सीमारेषे लगत चेंडू अडवला होता. तत्पूर्वी 2 धावा अतिशय तन्मयतेने पूर्ण करताना सुराग आणि त्याला साथ देताना अजिंक्य. कारण 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्याच क्षेत्रामध्ये एक तंत्रशुद्ध पद्धतीनं फलंदाजी करणं हे अत्यंत वाखाणण्याजोगी बाब असते आणि तीच सादर करताना सुराग. शेवटचा चेंडू या षटकातील 7 धावा धावफलकावर फलंदाजी करताना सोनेश्वर स्पोर्ट्स नेव्ही संघ. इथे मात्र उजव्याच्या थोडासा किंचित बाहेर वळतो चेंडू. मात्र पंच पाहत आहेत की रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू वळलाय का. मात्र तटस्थ भूमिकेने चेंडू निर्धाव झाल्याची बाब इथे निदर्शनास आणून देतात आणि पहिलं षटक समाप्त होतोय. असं वाटलं होतं की काल थोडासा जो काही सर्व गडकिल्ल्यांना नव्हे तर संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्राला अभंग्य स्नान देऊन पवन राजानं आपल्या वरुण राजानं सर्वांना प्रसन्न केलं होतं. आज त्याची कृपादृष्टी आमच्यावर या स्पर्धेवर राहिली आणि आज आपण पाहतोय स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाश इथे उपलब्ध आहे आणि ही स्पर्धा आनंदात आणि उत्साहात संपन्न होताना आमच्या सन्माननीय अतिथींनी नक्कीच इथे शंका व्यक्त केली होती की पाऊस जर काल रात्रभर पडला असता तर या मैदानाची परिस्थिती काय निर्माण झाली असती, आजचा दिवस खेळण्यासाठी उपयुक्त ठरला असता का. या सर्व गोष्टी त्यांनी एक चांगली बाब की कुठल्याही प्रकारचा व्यत्यय या स्पर्धेवर येत नाहीये. कारण आमच्या आयोजकांनी जी अथक परिश्रम जी मेहनत घेतली आहे त्याचं फलस्वरूप आज कुठेतरी फळरूपाला मिळालं असं एक संकेत किंवा त्याची प्रचिती इथे मिळते. मी विनंती करतोय खेळणाऱ्या संघाला की आपण जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, जास्त वेळ खर्च करू नका. पंचांनी देखील 25 मिनिटाचा वेळ ही 5 षटकं हाताळण्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला द्यावीत. शिस्त आणि वेळेचं भान हे प्रत्येक गोष्टीमध्ये असणं गरजेचं आहे. तो कुठलेही क्षेत्र असू द्या. कारण ॲथलेटिक मध्ये धावणाऱ्या त्या खेळपट्टीला विचारा एका सेकंदाचं महत्व काय असतं. एखाद्या अपघात झालेल्या व्यक्तीला सांगा की एका रक्ताच्या थेंबाचं महत्व काय असतं. त्याचप्रमाणे वेळेचं अनन्यसाधारण महत्व हे क्रिकेट क्षेत्र नव्हे तर प्रत्येक क्षेत्रासाठी असतं. दुसरं षटक हाताळण्यासाठी गणेश. इथे मात्र अप्रतिम कार्पेट ड्राईव्ह सुंदर चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फेकी होईल तत्पूर्वी 2 धाव घेण्याची संधी इथे मात्र प्राप्त होते अजिंक्य या खेळाडूला. अजिंक्य आपलं अकाउंट आपलं खातं उघडतोय 2 धावांनी. सुराग त्याला साथ देतोय 6 या धावसंख्येवर. संघाची एकूण धावसंख्या एकही गडी न बाद होता बिनबाद 9 वर. 9 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. हे दुसरं पॉवर प्लेचं षटक. इथे मात्र ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न आणि सफळ होतोय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. धावीर चौकार. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच चेंडू कशा पद्धतीने पडला, बुद्धीचा योग्य वापर कसा केला आणि तदनंतर कशा पद्धतीने तो फटका खेळला याला एक महत्व होतं आणि तोच प्रत्यय या वेळा दाखवला. ओव्हरपिच चेंडूला ऑन दी राईज खेळलं आणि चेंडू मिड ऑन मधून लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करताना या 4 धावा प्राप्त करतोय फलंदाज अजिंक्य. 4 धावांना धावफलक दुहेरीमध्ये 2 आकडी आपण पाहतोय पोहोचतोय तो 13 वर. इथे मात्र स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं. लोअर फुटवर चेंडू खेळू शकला असता मात्र बॅकफुटला आला. पददालीत त्याचा थोडासा वापर झाला. मात्र चेंडू वळतोय तो सिलिमिडॉन कडून
मिडॉन क्षेत्राकडे मात्र एकच धाव मिळते या वेळेला अजिंक्य या खेळाडूला. अजिंक्य खेळतोय 7 वर, त्याला सुराग हा फलंदाज 7 देतोय 6 वर. एकूण धावसंख्या 14. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. रोहा आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील आलेल्या सर्व सन्माननीय खेळाडू बांधवांचं नव्हे तर आमच्या लाडक्या मायबाप क्रीडा रसिकांचं दहावीर चषकाचे आयोजक या आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. आज शिवजयंती आणि या पावन दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा. इथे मात्र अप्रतिम चाबूक शॉट. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही मानस इथे मात्र सुराग दाखवत नाहीये. तुमच्यामध्ये चपळता, तुमच्यामध्ये कॉलिंग व्यवस्थित असणं गरजेचं, कारण ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं एक आवश्यक असतं या खेळाच्या दृष्टिकोनातून. मात्र तशी बाबी ते निदर्शनास येत नाहीये. फक्त एकच धाव पूर्ण करताना फलंदाज सुराग एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 15 वर. 15 धावा धावफलकावर. हवेचा प्रवाह आपण पाहतोय, वेगाने हवा वारा इथे मात्र निर्माण होते. फुलटॉस चेंडू खेळतोय तो मिडविकेट क्षेत्राकडे. वन बाउंड चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय. धावीर चौकार. आणि या 4 धावांनी धावफलक पुढे सरकताना पोहोचतो 19 वर. 19 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेला होता. चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाहीये आणि त्याच कारणास्तव हा आपण पाहतोय चेंडू एकच धाव देऊन जातोय आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 20 वर. प्रति षटका मागे 10च्या सरासरीनं इथे मात्र वाटचाल करतोय सोनेश्वर स्पोर्ट्स निवी संघ. पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या होत्या, मात्र या षटकात 13 धावा पळून पूर्ण केल्या. एक चांगली बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव या 13 धावा प्राप्त झाल्या निवी या संघाला आणि 20 धावांचा धावफलक या 2 षटकाच्या अंती पाहायला मिळतोय निवी संघाचा. येणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रार्थनीय, मात्र आपण आले असल्याची आपली नोंद आमच्या आयोजकांना कळवा. आपली प्लेइंग 12ची लिस्ट आमच्या आयोजन समितीकडे सुपूर्द करा, कारण तुम्हाला जर लाईव्ह यूट्यूबवर सर्व खेळाडूंची योग्य नावं आणि व्यवस्थित माहिती आवश्यक असेल पाहिजे असेल तर आम्हाला ती लिस्ट अतिशय महत्त्वाची आहे. तर तुमचं योगदान हे आमच्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व राखते. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 2 कॅमेरे, आमचे 2 कॅमेरामन, आमची टेक्निकल टीम खूप चांगल्या प्रकारे कॅमेरा वर्क करताना आमच्या DJ मास्टर मार्फत एक चांगली संगीतमय धून इथे मात्र पेश केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जशा प्रकारचं मैदानाची आखणी असते, खेळपट्टी उभी केली जाते, तशाच प्रकारचं इथे आपण पाहतोय ही खेळपट्टी आणि आउटफील्ड. पंच कृपया आपल्याला पुन्हा एकदा आम्ही सूचित करतोय, वेळेच्या बाबतीत आपण खेळणाऱ्या संघांना वेळोवेळी सूचना देत चला. आमच्या आयोजन समितीकडून ही सूचना. इथे मात्र सुरेख चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू हाताळला होता, ज्याला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं क्रिकेटमधील, कॅन्सर डिलिव्हरी असं देखील शब्द प्रचलित. निर्धाव चेंडू विनायक आपल्या वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी मोर्चे बांधणीवर आणला जातोय. अजिंक्य आणि सुराग ही जोडी. येथे मात्र चेंडू वाईड स्टंपच्या वाईड होतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, वाईडचा इशारा पंचांकडे आणि ते आपण पाहतोय फलंदाज यष्टीचीत स्वरूपात बाद होतोय. पहिला हादरा, पहिला धक्का.
करताना हा यष्टीरक्षक अतिशय चतुर आणि धूर्त त्यावेळेला पाहिलं चेंडू वाईट जातोय, मात्र फलंदाजाचा पायाची हालचाल त्यांनी पाहिली, पॉपिंग क्रीजच्या थोडासा पुढे गेला की काय आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि त्याच क्षणी पंचांनी बोट आकाशाकडे वळवलं की हा फलंदाज यष्टीच्या स्वरूपात बाद. धाव गेली, मात्र महत्वाचा फलंदाज बाद झाला. एका धावेने धावसंख्या पोहोचली 21 वर. मात्र पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय सोनेश्वर स्पोर्ट्स नेव्ही या संघाला. क्रमांक 3 वर संकेत शिंदे हा मैदानाच्या आत येतोय, एक युवा खेळाडू. विनायक षटकातील पुढचा लॉंग रन अप, राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, त्रिफळाशीत होतोय. धन्यवाद धन्यवाद. संयम हा महत्वाचा घटक क्रिकेटमध्ये वारंवार उल्लेख केला जातो, कारण ज्या वेळेला तुमचा फलंदाज बाद होतो त्यावेळेला तुम्हाला संयमानं आणि धैर्यानं खेळावं लागतं. संयम जर सुटला तर नक्कीच अशा प्रकारचं कृत्य हे वारंवार घडत असतं आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र विनायकला एक नामी संधी होती आणि विनायकनं त्या संधीचं सोनं केलं आणि लागोपाठ 2 फलंदाज त्यानं बाद केलं. एक चतुर नीतीनं यष्टीरक्षकानं अगोदरचा बळी प्राप्त केला आणि यावेळेला विनायकनं अत्यंत प्रावीण्यगत हा चेंडू हाताळला आणि हा दुसरा धक्का इथे मात्र नेव्ही संघाला दिला. विनायकनं नक्कीच एक चांगलं चैतन्य आणलंय इथे मात्र शेनवई संघासाठी, कारण जमीची बाजू आहे. पहिले षटक त्यांनी हाताळलं, 7 धावा खर्च केल्या. हे दोन्ही खेळाडू जर आपण पाहतोय तर आयकॉन खेळाडू या संघातले आहेत आणि ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर सुराग दाभाडे आणि बंटी पाटील, सुराग नॉन स्ट्राईक एंडला तर बंटी पाटील स्ट्राईकला. विनायक सुरेख चेंडू, दबाव टाकण्याचा मानसिक हा प्रयत्न इथे मात्र विनायकचा सफल ठरतोय. पहिला जरी चेंडू वाईट गेला असला त्याला मात्र धैर्यानं आणि संयमानं लढवया वृत्तीनं खेळतोय विनायक आणि त्याचं प्रादेशिक तो सादर करतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय, संघाचं मनोधैर्य उंचावतोय आणि तेच आवश्यक असतं प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता मात्र सावरतोय का नेव्ही संघ. विनायक फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं स्वीप केलाय, चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा मानस प्रयत्न इथे मात्र सफल ठरला. 2 धावा मिळत आहेत बंटीला, 2 धावा मिळत आहेत नेव्ही संघाला. 2 धावांना धावसंख्या पुढे सरकते ती 23 वर. 23 धावा धाव फलकावर. तिसरं षटक प्रगती पथावर. षटकातील 4 चेंडू हाताळले जात आहेत. शेवटचा चेंडू विनायक सामना करेल बंटी. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची गती पाहिली नव्हती, चेंडू येतोय पाहिलं होतं मात्र चेंडूची गती पाहिली नव्हती. निर्धाव चेंडू, षटक संपलं. एक चेंडू शिल्लक आहे पंच. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक, क्षमस्व. अंतिम चेंडू आणि धावफलकावर धावा आहेत त्या 23 धावा. विनायक बंटीसाठी इथे मात्र संधी निर्माण होत आहे आणि त्या संधीचं सोनं बंटीचा मोहरा टिपला जातोय. बंटीचा बळी प्राप्त करताना विनायक. धन्यवाद.
तर नक्कीच इथे मात्र फलंदाजीला सुरुंग लावलाय आदरणीय बाळाजी महाबळे साहेब यांचं इथे शुभागमन होतंय, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि किशोरजी माळुसरे साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. आणि अमितजी चिपळूणकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा, त्यांचं हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय या व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा आणि या षटकात आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. विनायकचं कौतुक करीन, कारण विनायकनी ज्या प्रकारे आपल्या संघाला एक मजबूती आणि एक बळकटी प्राप्त करून दिले ती कौतुकास्पद आहे. कारण त्यांनी 3 बळी टिपलेत नेव्ही संघाचे आणि ते महत्त्वपूर्ण आहेत. कारण जर आपण पाहिलं तर अजिंक्यला बाद केलं, तदनंतर संकेत बाद झाला आणि नुकताच शेवटच्या चेंडूवर बंटीचा मोहरा त्यांनी टिपला. एक धावपळी जी महत्वाची होती ती कोसळवली बंटी, संकेत आणि अजिंक्यच्या स्वरूपात विनायकनं. बाळाजी महाबळे साहेब यांचं हार्दिक स्वागत. कोलाड संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि या धावीर चषकाचे आयोजक आहेत. चौथं षटक मनीष देशमुख येतोय, लॉंग रन अप, राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, संधी निर्माण होत आहे आणि इथे मात्र प्रयत्न, अप्रतिम ॲथलेटिक एफर्ट्स, मात्र यश मिळत नाही. मात्र प्रयत्न झालं ते कौतुकास्पद. पहा, प्रयत्नाची पराकाष्ठा जो करून यश मिळवतो ना तो खरा लढवय्या, खरा वीर असं संबोधलं होतं. कारण ज्या पद्धतीनं आज ज्यांची पुण्य जयंती, त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून संघ किंवा मावळ्यांना एकत्रित करून ज्या प्रकारे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यामुळेच आपण आज आपण पाहतोय की संपूर्ण जगभर, विश्वभर शिवरायांचं नाव किती आदराने आणि सन्मानाने घेतलं जातं. मनीष 1 धाव खर्च करतोय. पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, ब्लॉकआउट मधला चेंडू, सन्मानपूर्वक बचावात्मक पद्धतीने खेळतोय. 1 धाव मिळेल. चेंडू वळतोय तर इथे मात्र शॉट कव्हर क्षेत्रामध्ये एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 25 वर. मनीष आपल्या षटकातील पुढचा चेंडू, सामना करेल फलंदाज सुराग, राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख चेंडू, सुरेख फटका, मैदानाचं सौंदर्य सादर करणारा कव्हर ड्राईव्ह. चेंडू वळतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी या 2 धावा, रनिंग बिटवीन द विकेटचा चांगला प्रत्यय यावेळेला सुरागला साथ देताना फलंदाज अविनाश. 2 धावांना धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 27 वर. फक्त 2 चौकार, 3 चौकार या पहिल्या डावात आपण पाहतोय फलंदाजीच्या स्वरूपात नेव्ही संघामार्फत. कुठल्याही मोठ्या प्रकारचा फटका षटकार स्वरूपात अजूनही प्राप्त झाला नाही तो नेव्ही संघाला. सुराग आयकॉन खेळाडू आहे, त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 9. अविनाश नॉन सेकंडला. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह करतोय, चेंडू वळतोय. आमचे भाऊजी राजूजी केरकर साहेब हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एका धावेने धावसंख्या पोहोचते 2 धावांनी 29 वर. 29 धावा. सुरागला थकवा जाणवतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक मनीष सुरागसाठी, राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्राकडे वळतो चेंडू. 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी, 1च धाव समाधान सुराग मानतोय. एका धावेने धावसंख्या 30 धावांचा टप्पा इथे पूर्ण करतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. 5 चेंडू हाताळले जात आहेत. शेवटचा चेंडू 23. पाण्याची सोय या 4थ्या षटकानंतर करायची आहे. शेवटचा चेंडू, सामना करेल अविनाश. इथे मात्र लोअर फुल टच चेंडू, चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं जात आहे मिड ऑन क्षेत्रामध्ये. आंतरवर्तुळाच्या आत चेंडू अडवला जातोय. फक्त 1च धाव आणि अशा पद्धतीनं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 7.75च्या सरासरीनं 31 धावा. 31 धावा धाव फलकावर. पाण्याची सोय करा मैदानाच्या आत. या स्पर्धेत आज आपण पाहतोय 8 संघ खेळणार आहेत आणि
जे 8 संघ खेळणार आहेत त्यामधली पहिली लढत सोनेश्वर स्पोर्ट्स नेबी विरुद्ध सोमजाई स्पोर्ट्स शेणवई, तर आगरी बॉईज रोट आणि सोनार सिद्ध धाटाव ए अशी दुसरी लढत. दोन्ही संघाचे जर कर्णधार उपस्थित असतील तर त्यांना विनंती असेल 5 षटकं ज्या वेळा समाप्त होतील नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर या. आगरी बॉईज रोट आणि सोनार सिद्ध धाटाव ए संघाचे कर्णधार आपल्याला हा पहिला कॉल असेल. तदनंतर तिसरा सामना जो होणार आहे तो सनी 11 वर्से आणि सोनार सिद्ध धाटाव बी, आणि तदनंतर अच्छा पहिल्या सत्रातील शेवटची लढत चौथा सामना असेल तो YCC पिंगळसई आणि त्यांना प्रतिस्पर्धी संघ आहे तो प्रेरणा 11 खैरवाडी. पाण्याची सोय मैदानाच्या आत करा. सर आज आपण जर हे खेळाडू पाहिले तर नक्कीच थोडंसं वॉर्मअप सकाळच्या सत्रामध्ये व्यायाम हे कमी करत असतात. त्याच कारणास्तव अशा प्रकारचा थकवा हा जाणवत असतो. कारण तुम्ही पोलीस प्रशिक्षण घेतलंय आणि तुम्हाला माहिती आहे की पोलीस प्रशिक्षण घेताना किती कठीण आणि अपार परिश्रम घ्यावे लागतात आणि तदनंतर ती परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला तिथे मात्र ती जागा मिळते. तर क्रिकेटमध्ये देखील व्यायाम आणि तदनंतर सकाळचा सराव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे तुमचा पोषक आहार हा महत्त्वाचा घटक आहे. तर तुम्ही या गोष्टीवर महत्त्व केंद्रित करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचा थकवा हा लवकर लागणार नाही. तुम्हाला अशा प्रकारची बाब ज्या वेळा जाणवतो त्यावेळेला नक्कीच तुमचा फिटनेस हा कमकुवत आहे हा निदर्शनास येतो. त्यावेळेला तुम्ही योग्य सराव, योग्य आहार, योग्य व्यायाम आणि पोषक आहार हा नियमित घेतलात तर नक्कीच तुम्ही एक चांगले आणि एक उत्तम दर्जाचे खेळाडू व्हाल. तर टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी देखील सरकारने विचार केलाय आणि टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना देखील सरकारी नोकरी मध्ये सामावून घेण्याची तरतूद नुकताच त्यांनी जाहीर केलेली आहे. तर ती तरुणांसाठी खूप आनंदाची बाब आहे. मात्र तुम्ही तुमचं योगदान किती % चांगलं देते आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी हे महत्त्वाचं आहे. तेच तुमच्या नावाला आणि तुमच्या गावाला खूप अभिमानास्पद असतं. 31 धावा धावफलकावर शेवटचा आणि निर्णायक डेथ स्लॉग ओव्हर इथे मात्र हाताळण्यासाठी आदेश शिंदे अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात येते. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर बरेचसे नामांकित समालोचक आपल्या भेटील या रोहा तालुक्याला या 10वी चषकाला येणार आहेत. आजच्या सत्रामध्ये माझ्या समवेत महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक जयेश भोसळे आमच्या समवेत आहेत. तदनंतर कुणालजी दाते, तदनंतर संदीपजी जगे असतील, चंद्रकांतजी शेट्टे असतील, यास्मिनजी मर्चंट आणि निलेशजी नाईक पालीचे बरेचसे नामांकित समालोचक या स्पर्धेला आवर्जून भेट देणार आहेत तुमचं मनोरंजन करण्यासाठी, या क्रिकेटला धावतं समालोचन देण्यासाठी. शेवटचा षटक आदेश येतोय. सामना करेल तो फलंदाज अविनाश सागर आणि ऑन सेकंडला आपण पाहतोय सुराग दाभाडे. वेळ कमी खर्च करा. 11 चेंडू 13 धावांचं योगदान सुराग दाभाडे आपल्या संघासाठी देतोय. निवी संघासाठी हे महत्वपूर्ण षटक आहेत. त्याचप्रमाणे शेनवई संघासाठी देखील 31 धावा धावफलकावर, 3 गडी बाद 31 धावा. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा मानस, इथे मात्र फलंदाज धावा देण्याची 99.99% खात्री आणि अशा पद्धतीने हा चौथा गडी बाद होतोय निवी संघाचा.
धन्यवाद. आज शिवजयंती आणि राजांची सर्व गीतं आज आमच्या DJ मार्फत आपल्याला ऐकायला मिळतील. त्यातून प्रेरणा घ्या, चेतना घ्या. राजांनी कशा पद्धतीनं आपलं साम्राज्य हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं हा इतिहास वाचा. आदेश षटकातील पुढचा चेंडू, सामना करेल सुराग. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आज जे क्रिकेटमध्ये चेंडू हाताळण्याची जे आपण पाहतोय की यॉर्कर येतो, भीमर येतो, गुडलँडवर गुगली येतो, फास्टर येतो, स्लोरम येतो, इन स्विंगर येतो, आउट कटर येतो. हे जे काही चेंडू आहेत ते कशा पद्धतीने खेळावेत याचा अभ्यास तुमच्या सराव शिबिरामध्ये, तुमच्या एकंदरीत ज्यावेळेला तुम्ही संघामध्ये खेळता, प्रॅक्टिस करता त्यावेळेला करायचा असतो तो सराव. मैदानामध्ये तुमची सत्व परीक्षा असते. आदेश षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल करतोय, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, चेंडू डीप मध्ये जातोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी इथे मात्र सुरागला मिळते. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 33 वर. 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक अंतिम. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 संधी इथे मात्र सुरागला असतील, 3 संधी इथे मात्र निबी संघाला असतील. आदेश षटकातील चौथा चेंडू सुरागसाठी. आगरी बॉईज रोड. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. न पाहता खेळला गेलेला फटका. अगोदरच शफल झाला होता, अगोदरच मनसुबा केला होता. चेंडूची गती ही व्यवस्थित न्याहाळता आली नाही. चेंडू किती गतीने येतोय अनुमान थोडासा चुकला आणि त्याच कारणास्तव अशा प्रकारचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. सोनार सिद्ध धाटाव ए संघाचा कर्णधार. आपण टॉस साठी या आणि आगरी बॉईज रोड. आगरी बॉईज रोड यस संघानं नक्कीच धडाका लावलाय. जवळपास 10 ते 11 विजेतेपद त्यांनी प्राप्त केलेत. आणखीन एक आता इथे मात्र दादेला उत्तर दिलं आणि पंचांनी पायचीत घोषित केलं सुरागला. धन्यवाद. तर सर्व महाराष्ट्र पोलीस दलातील आमचे कर्तव्यदक्ष अधिकारी हा सामना उद्घाटन सोहळ्यासाठी आले, सामना पाहिले त्याबद्दल आम्ही सर्वांचं मनापासून आभार मानतोय. आणि जेव्हा जेव्हा सवड मिळेल, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला नक्कीच आवर्जून आपली उपस्थिती या स्पर्धेला मिळेल अशी आम्ही आशा बाळगतोय. आणि पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपण प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थित राहाल अशी आशा बाळगतोय. शेवटचा चेंडू, शेवटची संधी. आतिश भगत स्ट्राइकला. आदेश इथे मात्र अंदिया आणि या स्पर्धेतील पहिला धावीर षटकार. धन्यवाद. आतिश आला आणि आतिशनं राजांना आणि धावीर महाराजांना मानाचा मुजरा देताना हा षटकार पेश केला. क्रीडा रसिकांची मन जिंकली. धन्यवाद. आतिशच्या नावाप्रमाणे आतिशी फटका आणि या 6 धावांना धावसंख्या 39 धावांचा टप्पा पूर्ण करतोय आणि 40 धावांचं आव्हान
प्रति षटकामागे 8च्या सरासरीचं आव्हान इथे मात्र निर्माण होतोय ते सोमजाई शेणवई या संघासमोर. तर आगरी बॉईज रोड संघाचा कर्णधार या आणि सोनार सिद्ध धाटाव ए संघाचा कर्णधार. मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठाच्या समोर या आणि प्लेइंग 12 ची लिस्ट आमच्यापर्यंत यादी आपण घेऊन या. आपले 12 खेळाडू जे खेळणार आहेत संघामध्ये त्या खेळाडूंची योग्य आणि व्यवस्थित नावं लिहून कृपया आपण यावं. तर 5 षटकामध्ये आपण पाहिल्या बऱ्याचशा घडामोडी घडल्या. विनायकनं कशा पद्धतीनं एक तंत्रशुद्ध आणि दर्जेदार गोलंदाजी प्रदर्शन सादर केलं आणि जवळपास 3 गडी त्यांनी बाद केले. तर शेवटच्या चेंडूवर योग्य समाचार घेताना एक आतिशी फलंदाजी आतिश भगतनं सादर करताना एक षटकार प्राप्त केला. राजांना मानाचा मुजरा, धावीर महाराजांना मानाचा मुजरा केला आणि 39 धावांपर्यंत सीमित झाला तो सोनेश्वर स्पोर्ट्स नेव्ही संघाचा धावफलक. आता मात्र 40 धावांचं लक्ष. या 40 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं या मैदानावर, या कुरुक्षेत्रावर, या रणभूमीवर, या चेंडू फळीमधील या द्वंद्व युद्धातून कशा पद्धतीनं पूर्ण होतंय की अपूर्ण राहतंय याचं धावतं वर्णन, धावतं विवरण, धावतं समालोचन, धावतं प्रत्येकरण आपल्यापर्यंत मराठी, महाराष्ट्राची मायबोली, राज्यभाषा, या राज्यभाषेमध्ये महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आपल्या समोर सादर होत आहेत. जयेशजी भोसले. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. प्रथम गणराला वंदन करूया. संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले, श्री धावीर महाराज प्रसन्न, श्री धावीर मित्रमंडळ रोहा आयोजित रोहा तालुका क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक अर्थात श्री धावीर चषकामध्ये हार्दिक असं स्वागत करतो. मैदानाकडे वळूया जिथे 2 बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला होता सोमजाई शेणवई या संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी मात्र सार्थ अभिमान ठरवलाय. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली, 39 धावा धावफलकावरती आहे. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एका टोनवरती मैदानाकडे जाऊया जिथे या 40 धावांचा पाठलाग 8च्या सरासरीने पार करावा लागणार आहे. अर्थात प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. सकाळचं सत्र आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून उपस्थित ज्यांनी मात्र आत्ताच मॉनिटर ऑन केलंय, जे आमच्यासोबत आता जॉईन झालेत त्यांचंही हार्दिक स्वागत आपण करूया. आणि जे मात्र शिवराज केबल नेटवर्क चॅनल नंबर 8 रायगड स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आमच्यासोबत जॉईन झालेत त्यांचे हार्दिक असं स्वागत. वळूया मैदानाकडे. मॅच क्रमांक 1 चालू आहे. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते जिथे या धावसंख्येचा पाठलाग अर्थात 8च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार, काय घडणार, काय बिघडणार, आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एका टोनवरती मैदानाकडे जाऊया. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज ऋतिकचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. लोअर फुल टोज होता, त्याला मात्र शॉट फाईन लेग क्षेत्रामधून 1 धाव सहजरित्या येत असताना 1 धाव धावफलकावरती आहे. 8ची सरासरी गाठायची आहे. परेश मोरे आणि त्याच्या साथीला मनीष देशमुख ही जोडी मैदानामध्ये आहे. देशमुख हे नाव आलं की आम्हाला आयोजकांच्या भूमिकेमध्ये मी गेले 5 वर्ष सातत्याने संकेतजी देशमुख यांना पाहतोय आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी आज देखील आमच्या सोबत उपस्थित आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तेच तर्रार, फास्ट अँड फ्युरियस. या स्पर्धेने अनेक विक्रम मोडले. या स्पर्धेने महाराष्ट्रभर जिथे मात्र क्रिकेटची पर्वणी राहिली आणि नवे तर या स्पर्धेवरती या 9व्या पर्वामध्ये अनेक संकटही येताना पाहायला मिळाली. त्या संकटांना दूर करून आज ही स्पर्धा त्याच थाटामाटामध्ये, त्याच रुबामामध्ये, त्याच दौलामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. कालचा दिवस अनेक घडामोडी घडल्या. हा चेंडू उजव्या यष्टीवरती पडल्यानंतर राईज होतोय. बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध देखील घेतोय. चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे, पहिलं षटक पाहतानासाठी ऋतिक साळुंकी याला आमंत्रित करण्यात आला आणि त्याने हाताळलेले चेंडू आउटसाइड दी ऑप्शन, एक फुलर लेनचा चेंडू, एक लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. अर्थातच विविधतेने नटलेली गोलंदाजी त्याची राहिली आहे.
बहारदार धारदार गोलंदाजी तो करतोय छत्रपती शिवाजी महाराज. शिवजयंती आज आहे. लोअर फुलटोज आहे. सरळ बॅटने इथे खेळला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधून लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तद्वर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. एकेरी धाव आली आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जिथे 40 धावांचा पाठलाग करत असताना 2 धावा धावफलकावरती आहेत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कानाकानावर आणि या विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा, त्रिवार मानाचा मुद्रा आपण करूया. लोअर फुलटोज आहे. ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक दर्जेदार होत आहे. पैकी थोडीशी खराब झाली. कलेक्शन खराब. त्याचा फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जिथे एक धाव होती तिला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. दुहेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळते, जिथे 4 आहे. 4 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील, अभिषेक वाळंज असतील, तद्बंदर देवेंद्र शिमकर असतील, लवेश घरत असतील, हे देखील आमच्यासोबत जुळले. चंद्रकांत मंडप डेकोरेटर्स यांचं नाव यासाठी घेतोय मित्रांनो की कालचा दिवस असा होता की जिथे स्पर्धा होणार की नाही या भ्रमामध्ये आम्ही होतो आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आणि धावीर महाराजांचा असणारा आशीर्वाद हा पाठीशी होता. परंतु कौतुक या संपूर्ण डेकोरेटर्स टीमचंही करायला हवं. जिथे एक मंडप 2 वेळेला उभारणं हे तितकीशी साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्येक क्षेत्रात करावी लागते. या 40 धावा बनवण्यासाठीही ती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, विकेटच्या गहिराईचा, क्रीजच्या गहिराईचा वापर फलंदाजाने केला. बॅकफूट वरती आले. पहिले षटक इथे संपुष्टात येत आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8ची सरासरी गाठायची होती, तिथे मात्र धावा पाहायला मिळतात 4. आपण विनंती करूया टॉस साठी. नेक्स्ट मॅच अग्री बॉयज रोड संघाचा कर्णधार यांना विनंती करूया आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे क्यूर, सुनते एक मधुर संगीत. थँक्यू. ताट होती माना, उंच होती नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. केवळ 4 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 24 चेंडू आणि 36 धाव संख्येची गरज आहे. सरासरी गाठायची होती जिथे 8ची, परंतु आता आस्किंग रन रेट जाऊन पोहोचलाय 9 वरती. प्रति षटकामध्ये 9च्या सरासरीने धावा तुम्हाला गोळा कराव्या लागणार आहेत. एकंदरीत 24 चेंडू आणि 36 धाव संख्येची गरज आहे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. मैदानामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती संकेत शिंदे याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट, फ्लाय स्लिप, एक शॉट फाईन लेग तैनात आहे. 38 सर्कल मध्ये पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑन साइडला आपण पाहिलं शॉट मिड विकेट, शॉट स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. 38 सर्कल मध्ये एक क्षेत्ररक्षक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या बाहेर हा चेंडू उजव्या एसटी वरती. तेच तर्रार, भन्नाट वेग वैशिष्ट्य राहिलं. ही खेळपट्टी आज रंग बदलणार. ही खेळपट्टीवरती पहिला सामना जो राहिलाय जिथे मात्र गोलंदाजांच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतोय की काय. कारण जर का पाहिलं तर थोडीशी ओलसर आहे, दमट आहे खेळपट्टी. कालच्या दिवशी मात्र झालेली वर्षावृष्टी आणि म्हणूनच की काय हे खेळपट्टी थोडीशी रंग बदलेल संध्याकाळच्या वेळेस. या वेळेला मात्र ऑन साइडला खेळ आहे. डीप क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेग मधून. चेंडूची पेकी केली जाणार. तद्वर मात्र दुहेरी धावेसाठी पलटलेत. या 2 धावा आल्यात. या दुहेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जिथे 6 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग करायचा 40 धाव संख्येचा. लक्ष कमी आहे, परंतु अनेक वेळेला लो स्कोरिंग मॅचेस तितक्याशा फायटिंग टोटल हे मांडलं जातं. टॉस करण्यासाठी पुन्हा एकदा अग्री बॉयज रोड या संघाला आपण पुन्हा आमंत्रित करतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित व्हा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मी श्रद्धांजली ही अर्पण करेन जिथे बाबू नलावडे पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधील जाधववाडी या गावी, बोरी गावी, जिथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू उचली घेतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. जिथे 2 दिवस मागील 2 दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाली
ती होती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी गावची. बोरी गावामध्ये मयूर चषक हा आमंत्रित जिथे करण्यात आला होता आणि एक बाबू नलावडे नावाचा 47चा युवक, जी मात्र वयवर्ष 47 आणि एक युवक म्हणता येणार नाही, परंतु त्यांचं दुर्भाग्यवश निधनही झालं आणि त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. डाव्या यष्टीवरती ऑन साइडला जस्ट फ्लिक टॉप द रिस्ट, चेंडू मात्र सरळ रावल होत असताना छत्रपती शंभूरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार. थँक्यू. चौकार आलाय, टॉस केला जातोय, नाणेफेकीचा कौल होतोय. तत्पूर्वी मी सभासदांना विनंती करतोय की आपल्या नाश्त्याची व्यवस्था झाली आहे. जे जे सभासद आहे त्यांनी व्यासपीठाच्या मागे येऊन आपला नाश्ताचा आस्वाद घ्यायचा आहे. चौकार आलाय, काय मनगटी फटका पाहायला मिळाला. ऑन द टोस आले आणि ज्या पद्धतीने ऑन साइडला हा फटका एक्झिक्यूट केला ना मित्रांनो, थोडीशी काळजी घ्या. डीप स्क्वेअर लेगला असणारा क्षेत्ररक्षक थोडासा झेपावत होता, परंतु दुर्भाग्यवश तो पोचू शकला नव्हता. त्या ठिकाणी ऋतिक साळुंके त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु बॅकअप देण्यासाठी जो क्षेत्ररक्षक जात होता अजिंक्य त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडीशी दुखापत झाली की काय, परंतु तो पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती चौकार आल्यानंतर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, अखूट टप्प्याचा चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते. उचळी पहा, ज्या पद्धतीने जो काय भन्नाट वेग पाहायला मिळाला, जिथे मात्र चेंडू पडल्यानंतर टॅकअप घेतोय, उचळी घेतोय. काहीशी गोलंदाजीचा अंदाज जर का या गोलंदाजाचा पाहिला ना, मला दीपकजी गंभे यांची आठवण झाली. ज्या पद्धतीने या रोह्याचा सुपुत्र दीपक गंभे गोलंदाजी करत असताना अनेक वेळेला अनेक खुल्या गटातील स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहिलंय आणि त्या युवकाने जो काय नाव आला लौकिकता, साजेशी गोलंदाजी करताना पाहायला मिळायचे. अखूट टप्प्याचा चेंडू फास्ट अँड फ्युरियस आणि तितकासा उचळी घेणार आहे. काहीशी गोलंदाजी या पद्धतीची राहिली आहे. संकेत शिंदेची ही गोलंदाजी मार्कवरती संकेत पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. काहीसा अभिमान राहिलाय रोह्याचा, त्यामध्ये योगेश गंभ्यांचंही नाव घेईन आणि आमच्या हेमंतचाही. हा चेंडू ऑन साइडला केलाय, फटका बसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक गेल डीप मधून, त्याला हुलकावणी दे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो, जिथे अनेक वेळेला तुमचा बॉडीचा बॅलन्स, अनेक वेळेला आम्ही म्हणतो तुमची फिजिकल फिटनेस, अनेक वेळेला म्हणतो तुमचा जिगरा, हाही तितकाच महत्वाचा आहे. हँड अँड आय कॉर्डिनेशन ही तितकं चांगलं असावं लागतं. परंतु जिगरा का महत्वाचा आहे याचं कारण जर का मी तुम्हाला सांगायचं झालं ना, की कोण चेंडूवरती झोपावणार, कशा रीतीने आपण क्षेत्ररक्षण करायला हवं, या गोष्टीची ताळमेळ ही जुळायला हवी असते. परंतु ही जुळली नाही. यस नो आणि वेट, माइंड माइंड हा शब्द इथे पुकारला गेला नव्हता. इट्स माइंड हा कॉल आपण देतो, परंतु तो आला नव्हता आणि त्याचंच कारण की हा चौकार आलाय. या षटकामधील दुसरा संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 14. 40 धावांचा पाठलाग केला जातो. वेळेचं बंधन पाळा, पंच आमच्याकडे इशारा करतायत. आपण पंच आमच्याकडे इशारा करत असताना पंचांना हेही आपण जाणीव करून देऊया की आपण मैदानातून खेळाडूंनाही तितकीशी जाणीव करून द्या की वेळेचे बंधन आपणही पाळा. जिथे प्रत्येकाला आम्ही वारंवार विनंती करतोय, वेळ हा आपल्यासाठी थांबणार नाहीये, सूर्यनारायण ही आपल्यासाठी थांबणार नाहीये. वेळेची बंधनं प्रत्येकाला पाळणं गरजेचे राहणार आहेत. जिथे धावा आहेत ते 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 फेब्रुवारीचा दिवस नुकताच उलटून गेलाय. पुलवामा मधील अटॅक हाही आमच्या डोळ्यासमोर येतो. 14 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू असणार 18 आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होतोय, परंतु इथे गोलंदाजीमध्ये ही फेरबदल करण्यात आलाय. ऋतिक साळुंके याला प्राचार्य करण्यात आलाय. पूर्वार्धाचा खेळ जिथे आपण पाहिला, पूर्वार्धामध्ये एक मात्र असा फलंदाज जिथे ज्याच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा आल्या होत्या तो होता सुरग दाभाडे. ऑन साइडला स्लॉक स्वीप, चेंडू आला रडार मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक चांगल्या रीतीचा झेल इथे टिपला जातोय. खेळाडू क्रमांक पहिला बाद.
थँक्यू. बंटी पाटील याच्या हाती झेल सुपूर्द झाला. काय झेल टिपलाय, बॉडीचं बॅलन्स त्याने बनवलं, हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि मोक्याच्या क्षणी आयकॉन खेळाडूने आपली चुणूक इथे दाखवली आहे. बहारदार झेल त्याने टिपलाय, खेळाडू बाद झालाय आणि जिथे मात्र आपण पाहतोय एक खंडा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. काहीशी आठवण मला ग्लेन मॅक्सवेलची झाली. 14.25 करोडला ग्लेन मॅक्सवेल याला बोली लागली RCB कडून, परंतु कालचा दिवस राहिला क्रिस मॉरिसचा. 16.25 करोडला बोली लागली आहे. क्रिस मॉरिसची देखील सर्वाधिक महागडा खेळाडू IPL मध्ये गणला गेला तो क्रिस मॉरिस, जो साऊथ आफ्रिकन मुलखाचा आहे. एक विक्रम त्याने आपल्या नावावरती नोंदवलाय. 24 चेंडूपैकी 21 चेंडू निर्धाव टाकण्याचा T20 क्रिकेट मधील कारनामा कोणाच्या नावावरती आहे, तर एक मात्र गोलंदाज क्रिस मॉरिस. मैदानामध्ये खेळाडू बाद झालाय. पहिला नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रतीश मैदानामध्ये दाखल झालाय, जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, तर सध्याच्या घडीला स्ट्राईक एंड वरती मनीष देशमुख पाहायला मिळतोय. मनीष हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतील यात काही शंका नाही आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. भारताचे ज्यावेळी मात्र आपण पाहिलं ना, खऱ्या अर्थानं स्वच्छ भारत अभियान हे ज्यावेळी निघालं, भारताच्या सुजाण नागरिकाला एक मेसेज देण्यात आला, तुम्ही जर का भारताचे सुजाण नागरिक असाल तर कचरा कुंडीत टाकायला हवा आणि एक व्यवस्थित आणि एक सुजाण गोलंदाज म्हणून चेंडू हा यष्ट्यांवरतीच हाताळायला हवा. या गोष्टीही तितक्याशा महत्वाच्या ठरतात. धावा धाव फलकावरती आहेत या एकेरीने पुढे 15 धावा धाव फलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 17 चेंडू 25 धावा. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, वाडीज लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती येतोय. एक धाव तर जरूर अर्जित करण्यात आली आहे. फेकीही तितकीच चांगल्या रीतीची झाली आहे. संकेत देशमुख त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. डीप मधून चेंडू वरती आला, एक धाव जरूर आली. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या वधारती आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या संकेत शिंदे त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता, जिथे धावा पाहायला मिळतात. धाव फलकावरती 16. संकेत देशमुख आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर आहेत. हा चेंडू खोलवा टप्प्याचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगल्या रीतीचं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. जिथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गेलं. चारी मुंड्या चित करणारा हा चेंडू जिथे फलंदाजाला अनेक वेळा निष्प्रभ करणाराही पाहायला मिळालाय आणि त्या पद्धतीचा चेंडू इथे हाताला गेला. खोलवा टप्प्याची गोलंदाजी करण्यात आली आहे, परंतु नव्याने दाखल झालेल्या फलंदाजाचं इथे स्वागत करण्यात आलं आहे. प्रतीशचं जिथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळून प्रतीश मैदानामध्ये जरूर आलाय, परंतु तो कशा रीतीची फटकेबाजी करणार हेही पाहावं लागेल. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटने stand and deliver, stand and dispatch. That is a magnificent and fantastic hit. थँक्यू. काय षटकार खेचलाय, रिप्ले मध्ये पाहण्याजोगे राहणार. बॅट चेंज केली आणि तदनंतर जो काय प्रतीक्षा बॅट मधून एक प्रतीक्षा झाल्यानंतर एक वेलकम 6 आलाय. हा चेंडू उजव्या यष्टीवरती लटकट केलाय. क्षेत्ररक्षक आहे फ्लाय स्लिप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण जरूर झालंय, परंतु जिथे एक धाव जरूर येत असताना पाहायला मिळाली. एकेरी धाव संख्येच्या मदतीने रिप्ले आपण पाहूया, जिथे मागील षटकाचा उजव्या यष्टीवरती होता. बॅटचा फ्लो पहा, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं आणि जो काय षटकार एक्झिक्यूट केलाय, एक चांगलं वर्क इथे केलं जात आहे. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून एक ड्रीम्स वर्क इथे करण्यात येतोय. कॅमेरामनचं कौतुक करूया. षटकार आल्यानंतर आता मात्र एक धाव आली आहे. संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते, जिथे 23 धावा धाव फलकावरती आहेत. 23 रन्स ऑन बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती असताना तिसरं 5 षटकांची ही लढत 40 धावांचा पाठलाग मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. या षटकामध्ये ऋतिक साळुंकेचं हे षटक थोडंसं महागडं राहिलंय. उजव्या यष्टीवरती पुन्हा एकदा हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी राहिली आहे. एखादी पानबोडी जी सबमरीन आपण दिला संबोधतो ना, जी मात्र तळाला समोरून जात असते आणि निश्चितच असाच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, जो जमिनीला समांतर होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 40 धावांचा पाठलाग करत असताना 23 धावा धाव फलकावरती आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजेचा ब्रेक घेऊया आणि तदनंतर मैदानाकडे वळूया.
थँक्यू. अभि माझ्यासोबत आहेत आणि ड्रीम्स क्रिकेटच्या साठी चांगलं काम ते करतायत. परंतु अभि, जिथे मात्र आपण क्रिकेट पाहतोय सध्याच्या घडीला असे व्हिडिओज येतात, व्हिडिओज कट केले जातात, फोटोशॉपही येतो. हे फोटो तुम्ही काढणं इझी आहे, तुम्ही अनेक वेळेला व्हिडिओही काढू शकता, परंतु जी स्वतःची इमेज बनवायला जी वर्ष लागतात ना मित्रांनो, ती जर काही इमेज तुम्हाला या मॅच मध्ये बनवायची असेल ना, तर 12 चेंडूमध्ये 17 धावा बनवाव्या लागतील. स्वतःची इमेज बनवायला वर्ष जात असतात. इथे त्या पद्धतीची इमेज बनवायची असेल तर गोलंदाजी मार्क वरती आलेला बंटी पाटील, त्या पद्धतीचं प्रदर्शन त्याला करावं लागेल. आयकॉन खेळाडू आहे, संपूर्णतः प्रेक्षक वर्गाचं लक्ष त्याच्याकडे लागलं जाईल. कशा रीतीचं तो परफॉर्मन्स करणार, कशा रीतीचं एकंदरीत प्रदर्शन असणार आहे दहावीर चषकामध्ये. दहावीर चषक 2021 पर्व 9 आपण पाहतोय, अनुभवतोय आणि आजचा दिवस जो मात्र पहिला या स्पर्धेतील पाहायला मिळाला. अगदी उद्घाटनीय सामना मैदानामध्ये रंगतोय, जिथे गोलंदाजी मार्कवरती बंटी सज्ज होत असताना वेळेचा अपव्यय टाळा मित्रांनो, वेळ वाचवा. आपल्याला आजच्या दिवसामध्ये संपूर्णतः दिवस 5 षटकांच्या सामने खेळवायचे आहेत, षटकांमध्ये कपात करायची नाहीये. डान्सिंग डाऊन विकेट आले, समोरच्या दिशेने केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल, इथे धरणीला दान, झेल ड्रॉप अर्जित करण्यात येतील. त्या दुहेरी धावा संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. क्षेत्ररक्षक अर्थात संकेत शिंदेला त्याच्या हातून झेल निसटलाय, झेल ड्रॉप झालाय. जिथे मात्र आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं झेल सुटल्यानंतर अनेक विक्रम पाहायला मिळाले आहेत, परंतु ज्या पद्धतीने ज्याची बॅट षटकारांची भाषा बोलतीये, जो सातत्याने गोलंदाजांवरती कुरघुड्या करतोय आणि जो मात्र गोलंदाजांवरती हावी ठरलाय, त्याचा झेल सुटलाय. प्रतीकच्या बॅट मधून इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून झालेली चुकी, पैकी खराब झाली आहे. डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न, परंतु अर्जित करण्यात येतात या दुहेरी धावा. पंचांचा इशारा येणं शेष, अर्थात बाईटच्या स्वरूपामधून आल्यात या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या आतापर्यंत 27. विजयासाठी अजूनही 13 धावसंख्येची गरज. येणारे चेंडू असणार ते इथून 10. पहा, प्रत्येक क्षणाला उत्कंठावर्धक ही मॅच काही अंशी झुकताना पाहायला मिळते. ते उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा जिथे पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरती. तेच तारा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. पंच आमच्याकडे वळतात, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. बंटी पाटील थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू त्याने हाताळल्यात, 5 धावा त्याने खर्च केल्यात, एक झेल ड्रॉप झाला होता. अनेक वेळा आपण म्हणतो की गोलंदाजाला ही क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते, परंतु ती खऱ्या अर्थाने ही साथ मिळालेली नाहीये आणि निश्चितच झेल ड्रॉप झालाय. माझ्या साथीला तात्याही उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा स्वतःचा संघही ते उतरवतात, ते उपस्थित आहेत. स्क्वेअर कट केला, चेंडू मात्र तडमान बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतो फ्लाय स्लिप मधून, एक धाव तर जरूर येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे एक धाव आली आहे, संघाची धावसंख्येला एकेरी धावेने आकार देण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट होते, मॅच चालू ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. या 40 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला मॅच चालू ठेवावी आहे आणि तेच मैदानामध्ये चालू आहे या दोन्ही खेळाडूंकडून. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 29. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट फायनली क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आहेत. वाऱ्याचा झोत आहे, वाऱ्याचा वेग आहे आणि ज्या पद्धतीने वाऱ्याच्या वेगाच्या विरोधामध्ये प्रतीशच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय आणि मनीष ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये खेळतोय त्याने मात्र स्लॉक स्वीप त्या पद्धतीची केलेत. चांगल्या रीतीची फटकेबाजी तो करतोय. 30 सर्कल भेदणं हे त्याच्या डाव्या हाताचा खेळ. उजव्या यष्टीवरती पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा हा चेंडू जडमध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी, फुटवर्कचा वापर करण्यात आलाय. जिथे एक धाव तर जरूर आले, दुहेरीसाठी पलटल्या. 3री धाव घेत असताना खेळाडू इथे प्रतीश बॅक टू द पॅव्हलियन, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद.
थँक्यू. इथे आतिघाई थोडीशी संकटात घेऊन जाणारी ठरली की काय, जिथे मात्र एक चोटी डाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ही धाव थोडीशी अंगलट ठरताना पाहायला मिळते. लालच बुरी बला है, इससे हुआ किसका भला है. अनेक वेळा आपण म्हणतो की लालच ही बुरी बला आहे आणि त्याच्यावरती भला कोणाचाही झालेला नाहीये. प्रतीश मैदानामध्ये पुन्हा एकदा येतोय. प्रतीश काय हवंय? नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, अर्थात प्रणित मोरे मैदानामध्ये दाखल झालाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. दोन्ही संघ, धाटाव संघाची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि अग्री बॉयज रूट आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत आलेली नाही आहे. याकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. डावकुरे आताचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सकाळच्या 17 पासून मी इथे पाहतोय एकही फलंदाज डावकुरे आताचा पाहायला मिळाला नव्हता, कारण हवेचा ओघ ज्या दिशेने आहे ना त्या पद्धतीचा फलंदाज मैदानामध्ये जाणं गरजेचं ठरतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेरील हा झेल देऊन जाईल दुहेरी धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांचा खेळ इथे मात्र रंगत असताना 34 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. एक छोटी विश्रांती घेऊया, डिजेक्ट जावे, एक मधुर संगीत ऐकूया आणि तदनंतर मैदानाकडे वळू. थँक्यू. सामना जर का बरोबरीत आला तर प्रथमतः विकेट पाहिल्या जातील आणि विकेट जर का समांतर असतील तर नवीन टॉस वरती आपण विजेता देऊया. लक्षात घ्या, आयोजकांकडून येणाऱ्या सूचना आणि याचं पालन आपण करायला हवं. अनेक वेळा आपण पाहतो की जिथे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत, त्यांच्याकडे बॅट आहे, परंतु आपण वेळ जो आहे ना तो सारथी कसा आणावा, कामी कसा लावावा, यासाठी आम्ही तुमचं लक्ष वेधतोय. अतिरिक्त खेळाडू बॅट घेऊन मैदानामध्ये जाणं हे कितपत योग्य आहे ना हे निश्चित मी तुम्हाला जाणीव करून देईन. अशा रीतीचा वेळेचा अपव्यय करू नका. तुम्हाला ताकीद देतोय, आयोजकांकडून येते ही ताकीद, लक्ष वेधतोय तुमचं. मैदानाकडे वळूया, जिथे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजिंक्य सुटे सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 1996 स्वतः कर्णधार देखील आहे अजिंक्य सुटे. याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. 1994 आणि 1996 साली क्रिकेटच्या इतिहासाच्या पानावरती एक इतिहास अजून रचला एका इतिहासकाराने. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला पाहिलं गेलं, संबोधलं गेलं, सचिन रमेश तेंडुलकरने अगेन्स्ट पाकिस्तान, अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया 6 चेंडू 6 धावा दिलेल्या नाही आहेत. हा आहे क्रिकेटचा इतिहास. परंतु इतिहास काही वेळेला रंजक असतो, काही वेळेला आठवावा असा असतो, परंतु काही वेळेला विसरावा असाही असतो. परंतु हा इतिहास कशा रीतीने लिहिलेल हा गोलंदाज हेही पाहावं लागणार. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. थोडीशी घाई करा मित्रांनो, हा शब्द वारंवार आम्हाला वापरायला लावू देऊ नका. गोलंदाजी मार्क वरती अजिंक्य सज्ज होणार. स्ट्राइक एंड वरती आहे मनीष देशमुख. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. गोलंदाज राईट आर्म वर द विकेटने. लोअर फुलटोज आहे, हलक्या हाताने खेळला, सेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. 1 धाव तर अर्जित करण्यात आली आहे आणि केवळ एकेरी धावेवरती समाधान मानावं लागणार. या एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असणार आहे. येणारे 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. इथे एक डावकुरी हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आलाय. गतवर्षी या स्पर्धेने अनेक विक्रम मोडले होते. सुमित डोकलेचा तडाखा मी गतवर्षी पाहिला होता. समोरच्या इमारतीच्या जिथे मात्र आपण गच्चीवरती ही चेंडू लँड होताना गतवर्षी पाहिलेत, परंतु ते इतिहास रंजक होते. परंतु हा इतिहास इथे लिहिला जाणार का? येणारे 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कल मध्ये बोलावला जातोय. गोलंदाज अजिंक्य पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. डाव्या यष्टीवरती टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये? आज जर का आपण विचार केला ना तर खऱ्या अर्थानं जिथे मात्र
संघ खेळतात. एकंदरीत पाहिलं तर सोनेश्वर निवी हा संघ जर का तात्यासाहेब जर का पराभूतीच्या छायाखाली जातो ना, त्याला 3 कारण आहेत. जिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षण. संकेतने ज्या पद्धतीने झेल सोडला, यष्टीरक्षकाने सातत्याने जी काही खराब कामगिरी केली आहे, सातत्याने एक गोष्ट विचार करावी लागणार आहे, ती मात्र तुमचं क्षेत्ररक्षण. 37 धावा फलकावरती आहेत. उजव्या यष्टीवरती हलक्या हाताने फ्रंट फूट पुढे आणल्यानंतर ड्राय करण्याचा प्रयत्न. बॅटची थोडीशी लिडिंग एज घेतली. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव आली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. खेळाडू क्रमांक इथे बाद होणार. संघाला बसतोय 3रा धक्का. थँक्यू. खेळाडू बाद झाला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, परंतु या फलंदाजाकडे एक वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या धाटणीचे फटके पाहायला मिळाले. अनेक वेळेला डावखुऱ्या हाताचे फलंदाज ऑन साइडला खेळतात, परंतु कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळत असताना खेळाडू बाद झाला. अर्थात संदीप निश्चितच प्रणित बाद झालाय. नवीन फलंदाज संदीप मैदानामध्ये दाखल झालेत. येणारे चेंडू आहेत ते 3 आणि 3 धाव संख्येची गरज. 2 धाव संख्येची गरज आहे. 3 गेंदे शेष, 2 रनों की जरूरत. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मधून 38 सर्कल मध्ये प्राचान करण्यात आलाय. एक डीप लॉंग ऑन पाहायला मिळतो. लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. एक डीप मिड विकेट आहे 38 सर्कलच्या बाहेर. 2 धाव संख्येची गरज आहे. तीन गडी बाद झालेत, जिथे निवी संघाच्या 5 खेळाडू बाद झाल्यात. शेणबाई संघाच्या 3 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरती हलक्या हाताने फ्रंट लेग पुढे आणला होता. इथे मात्र काय घडलं जातं, पुन्हा एकदा चुकी यष्टी रक्षकाकडून. आजचा दिवस यष्टी रक्षकाचा आणि तितकासा संख्येचा नाही आहे. ज्या वेळी मात्र खेळाडू एकत्रित येतील ना, त्यावेळी मात्र हे 2 खेळाडू आजच्या दिवशी एकत्र येतील की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. सामना आला बरोबरीत. इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये संदीप दाखल झालाय. मी लक्ष वेधतोय सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचंही. पहा, या मॅचला फार वेळ गेलाय, परंतु येणाऱ्या मॅच मध्ये आम्ही वेळेचा अपव्यय टाळणार आहे. अनेक वेळेला जर का वेळ खर्ची पाडला गेला ना, तर पेनल्टी ही होऊ शकते आयोजकांकडून. दादा, अगदी सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितलंय की प्रथमतः आपण विकेट पाहणार आणि नाही तर मग टॉस वरती पाहणार आहोत. लोअर फुल टॉस इथे मॅच करतोय फिनिश. सामना इथे जिंकलाय. अर्थात आपण पाहतोय सोमजाई शेणवई या संघाने टॉस इथे जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. ही मॅच इथे फिनिश केली आहे आणि ही सामना पहिली मॅच इथे जिंकतोय. एक दर्जेदार क्रिकेटचा 16 पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार अगदी काही क्षणात आपण अनाऊन्स करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणाऱ्या आकर्षक अशी एक ट्रॉफीज आपण देतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात ज्याची धारदार आणि बहारदार गोलंदाजी अगदी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली, ज्याने मात्र 2 षटक हाताळले, केवळ धावा खर्च केल्या 10, 3 गडी बाद करणारा एक जलद गती असा गोलंदाज अर्थात विनायक देशमुख ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. दुसरी मॅच तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळणार अग्री बॉयज रोट आणि एका बाजूला असेल सोनार सिद्ध धाटाव ए. या 2 संघांदरम्यानची मॅच पाहायला मिळेल. मी मात्र काय रजा घेतो, तुम्ही मात्र थांबू नका. या स्पर्धेचा अशा रीतीने आस्वाद घेत राहा, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जशी या मॅचला सुरुवात होईल या आपण ऐकूया संदीपजी मोरे यांचा आवाज. थँक्यू.